नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण वर्ग समीकरणे या प्रकरणाचा संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 पाहणार आहोत आणि संकीर्ण प्रश्नसंग्रहाचा आपण दुसरा भाग या ठिकाणी पाहत आहोत। पहिल्या भागामध्ये आपण काही प्रश्न पाहिलेत। चला तर दुसऱ्या भागामध्ये प्रश्न 3 पासून आपण सुरुवात करूया। खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा। तर या ठिकाणी वर्ग समीकरणाचे विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac हे पद आणि त्याची आपल्याला या ठिकाणी फक्त किंमत काढायला सांगितले आहे। तर आपण इथे सुरुवात करू। जे वर्ग समीकरण आपल्याला पहिलं दिलेलं आहे 2y चा वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0। मग या वर्ग समीकरणाची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना करून या सामान्य रूपाशी तुलना करायची आपल्याला आणि सामान्य रूपाशी तुलना करून आपल्याला a b आणि c च्या किमती अगोदर माहिती करायच्यात। a ची किंमत पहा, दोन्ही वर्ग समीकरणामध्ये y वर्गाचा जो सहगुणक आहे इथं a आहे इथं 2 आहे म्हणजे a ची किंमत 2 झाली 2। b ची किंमत इथं y चा सहगुणक दिला नाही म्हणजे 1 आणि c ची किंमत म्हणजे स्थिर पद। म्हणजे या ठिकाणी a b c च्या किमती जर आपण पाहिल्या तर a बरोबर 2 b बरोबर वजा 1 c बरोबर 2। अगोदर आपल्याला या पद्धतीने a b आणि c या तिन्ही चलाच्या किमती काढायच्या आहेत। त्यानंतर पद घेणार आहोत आपण। डेल्टा बरोबर विवेचकाला आपण डेल्टा या चिन्हाने दाखवतो। डेल्टा म्हणजे ग्रीक चिन्ह हे या ठिकाणी वापरतो आपण त्यासाठी आणि मग लिहायचे b वर्ग वजा 4ac आणि आता b a आणि c च्या किमती आपण या पदामध्ये ठेवणार आहोत। b ची किंमत वजा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 2 गुणिले c ची किंमत 2। तो वजा 1 चा वर्ग 1 वजा 4 गुणिले 2 म्हणजे वजा 8 वजा 8 गुणिले परत 2 म्हणजे वजा 16। एक संख्या धन आणि दुसरी ऋण म्हणजे काय होईल या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचे। 15 16 तून 1 गेला 15, मोठी संख्या ऋण आहे म्हणून ऋण 15 ही विवेचकाची किंमत आहे। आपल्याला इथपर्यंतच लिहायला सांगितलेलं आहे। अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेला 1 मार्कासाठी विचारले जाऊ शकतो। त्यानंतर आता दुसरं जे दिलेलं समीकरण आहे ते आपण इथे घेऊया। दुसरं समीकरण 2 नंबर 2 मध्ये 5m वर्ग वजा m बरोबर 0। मग या समीकरणात काय झालंय तर इथं आपल्याला स्थिर पद दिसत नाहीये, संख्या दिसत नाही। जशी इथं 2 दिली होती तशी इथं दिलेली नाहीये। मग आपण काय करणार तर इथं पुन्हा सामान्य रूपाशी म्हणजे am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करून आणि a बरोबर काय व्हायला पाहिजे मग a बरोबर 5 m वर्गाचा सहगुणक b बरोबर वजा 1 m चा सहगुणक c इथं दिलेलं नाहीये म्हणजे स्थिर पद दिलं नाही म्हणजे ज्या वेळेस जे पद दिलं नसेल मधलं पद दिलं नाही तर b बरोबर 0 होईल आणि स्थिर पद दिलं नाही तर c बरोबर 0 होईल।
मग त्यानंतर इथं काय होईल, बी वर्ग वजा 4ac हे पद आपण घेऊ. किंवा डेल्टा बरोबर हे पद अशी जरी मांडणी केली असते आपण तरी सुद्धा चाललं असतं. अगोदर वाटल्यास डेल्टा घेऊन मांडणी केल्यास ते एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी दिसतंय. आणि इथं डेल्टा घ्या अगोदर आणि मग लिहा बी वर्ग वजा 4ac. आता बरोबर खाली बरोबर घेऊन किमती ठेवत चला. वजा 1चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 5 गुणिले c ची किंमत 0. वजा 1चा वर्ग असेल 1 आणि वजा 4 गुणिले 5 म्हणजे वजा 20 गुणिले 0 म्हणजे 0च होईल. 0ने कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकार 0 येतो. 1 मधून 0 वजा केले म्हणजे 1. तर डेल्टाची किंमत या उदाहरणासाठी 1. त्यानंतर आता तिसरा प्रश्न महत्त्वाचा, कारण विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्नच जास्त अवघड वाटतात. कर्णित 5x वर्ग वजा x वजा कर्णित 5 बरोबर 0. तर घेऊया या ठिकाणी कर्णित 5, x बाहेर आहेत, x वर्ग वजा x वजा कर्णित 5 बरोबर 0 वजा कर्णित 5 बरोबर 0. तर या ठिकाणी पुन्हा इथं काय करणार, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आणि a बरोबर काय होईल, आता a बरोबर कर्णित 5, b बरोबर x चा सहगुणक वजा 1, c बरोबर वजा कर्णित 5. तर b वर्ग वजा 4ac म्हणजेच डेल्टा बरोबर विवेचकाचे पद b वर्ग वजा 4ac. इथं कर्णी जरी असेल मित्रांनो तरी सोपं असतं. b ची किंमत वजा 1 वजा 4 गुणिले a ची किंमत कर्णित 5 गुणिले c ची किंमत वजा कर्णित 5. तर काय होईल, इथं ऋण संख्येचा वर्ग धन संख्या 1, मग कर्णित 5 गुणिले कर्णित 5 म्हणजेच आता इथं दोनदा ऋण चिन्ह आलंय. हे ऋण गुणिले या कर्णित 5चं ऋण चिन्ह, ऋण गुणिले ऋण म्हणजे धन, इथं अधिक चिन्ह होईल. मग परत कर्णित 5 गुणिले कर्णित 5 म्हणजे 5 आणि 5 गुणिले 4 म्हणजे 5 चौक 20. कर्णित 5 ने कर्णित 5 ला गुणलं म्हणजे कर्णित 5 चा वर्ग मिळेल. आणि कर्णित 5 चा वर्ग म्हणजे 5 आहे. 5 गुणिले 4 म्हणजे 20, 20 अधिक 1 21 ही आहे विवेचकाची किंमत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे चौथा, 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे तर k ची किंमत किती. या ठिकाणी हे वर्ग समीकरण दिलंय आणि या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे. तर यावरून आपल्याला k ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी आपण दोन पद्धतीने काढू शकतो k ची किंमत. एक सरळ पद्धत असेल, दोन्ही पद्धती मी इथे शिकवतो तुम्हाला. या ठिकाणी पहा, पहिली जी पद्धत आहे, दोन भिन्न पद्धती त्याला. अगोदर आपण दिलेली माहिती लिहूया म्हणजे पक्ष लिहूया. 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे.
हे पूर्ण वाक्य लिहायचे, कारण द्यायचं पक्ष. मग जर आता या ठिकाणी या वर्ग समीकरणाचं एक मूळ हे जर -2 आहे, तर याचा अर्थ आपल्याला x बरोबर -2, कारण या समीकरणामध्ये x हे चल दिलंय, म्हणून x बरोबर -2 ही किंमत वर्ग समीकरणामध्ये ठेवायची आहे. वर्ग समीकरणामध्ये ठेवून तर दिलेलं वर्ग समीकरण अगोदर लिहा. 2x² अधिक kx -2 बरोबर 0. मग या ठिकाणी x ची जी किंमत आहे -2, तर इथं 2 कंसात -2² अधिक k गुणिले x ची किंमत -2, -2 जशाला तसे बरोबर 0. इथं 2 -2² 4, ऋण संख्येचा वर्ग धन संख्या असते. k गुणिले -2 म्हणजे -2k, -2 बरोबर 0. या ठिकाणी मग 2 गुणिले 4 म्हणजे 8, -2k -2 बरोबर 0. 8 मधून 2 वजा करा म्हणजे 6, तर -2k बरोबर -6, म्हणजे तिथं k बरोबर -6 भागिले -2, म्हणजे इथं k ची किंमत 3. ही पहिली पद्धत आहे मित्रांनो. आणि दुसरी जी पद्धत आहे, एक मूळ म्हणजे अल्फा असं आपण गृहीत धरूया, आणि यावरून आपल्याला k ची किंमत काढायची आहे. तर अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांचा जो गुणाकार असतो तो c/a, मुळांचा गुणाकार 1 मूळ. ठीक आहे, तर यावरूनही निघेल. पहा इथं आपल्याला काय करायचं आहे, 2x² अधिक kx -2 बरोबर 0 हे दिलेलं वर्ग समीकरण. ही दुसरी पद्धत इथून इकडे घेतोय आपण. मग याची तुलना करून a b c च्या जर किमती काढल्या तर a बरोबर 2, b बरोबर k, c बरोबर -2. मग या ठिकाणी काय होईल, इथं अल्फा बरोबर -2, कारण एक मूळ जे आहे ते -2 दिलंय. अल्फा बरोबर -2, आणि दुसरे मूळ समजा बीटा आहे. दुसरे मूळ काय आहे, बीटा, असं गृहीत धरूया. तर या ठिकाणी काय होईल, मुळांची जी बेरीज आहे अल्फा अधिक बीटा बरोबर -b/a. तर इथं अल्फाची जी किंमत आहे, अल्फाची किंमत -2 अधिक बीटा बरोबर b ची किंमत, हे वजा चिन्ह या गुणोत्तरामधलं b ची किंमत k, छेदामध्ये a म्हणजे 2. मग इथं काय होईल आता, -2 अधिक बीटा बरोबर, हे भागिले 2 डावीकडे येऊन गुणिले केले असते तर अधिकचा ठीक झालं असतं. इथं आपल्याला किंवा मग बीटाची किंमत आपल्याला काढता येईल, आणि ती आपण पुढच्या समीकरणात ठेवूया. -2 उजवीकडे जाऊन अधिक होतील, तर बीटा बरोबर -k छेदामध्ये 2 अधिक 2, हे 2 उजवीकडे गेले अधिक झाले. तर इथं आपण याला सरळ रूप जर दिलं तर -k जशाला तसे, एक अपूर्णांक आहे दुसरा पूर्णांक आहे. अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक संख्येला गुणा 2 गुणिले 2 म्हणजे 4, मग ते 4k मध्ये मिळवा छेद 2 जशाला तसे. ही बीटाची किंमत निघाली. मग मुळांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा
बरोबर सी छेद ए असा असतो. तर इथं सी ची किंमत -2, ए ची किंमत 2, अल्फाची किंमत -2, बीटाची किंमत के फॉर्ममध्ये इथं आपण काढली, -k अधिक 4 छेदामध्ये 2 बरोबर -2/2. तर ह्या 2 ने या 2 ला भाग द्या, म्हणजे इथं फक्त वजा कंसात -k अधिक 4 आणि बरोबर -1. मग वजा चिन्हाने कंसाला गुणायचं आहे. वजा गुणिले वजा अधिक k, वजा गुणिले अधिक 4 म्हणजे -4 बरोबर -1. मग k बरोबर -1 अधिक 4, 4 मधून 1 गेला म्हणजे k बरोबर 3. तर या दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही k ची किंमत काढण्यासाठी वापरू शकता मित्रांनो. त्यानंतर आहे प्रश्न 5वा. असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी प्रश्नाचा विचार करा जरा. या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरणाचे मूळ दिलेले आहेत. मुळे दिले याचा अर्थ चलाच्या किमती दिल्या आणि त्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे. इथं पहिलं उदाहरण आपण घेऊ. समजा अल्फा बरोबर 10 आणि बीटा बरोबर -10. तर मुळांना आपण अल्फा आणि बीटा असं गृहीत धरत असतो. तर पहिलं मूळ अल्फा बरोबर 10 आणि दुसरं मूळ बीटा बरोबर -10. मग या ठिकाणी अगोदर आपल्याला मुळांची बेरीज करायची आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 10 अधिक बीटाची किंमत -10. मग काय होईल, 10 मधून 10 वजा केले बरोबर 0 उरले, कारण अधिक गुणिले वजा म्हणजे वजा होईल. 10 मधून 10 मुळांची बेरीज जी आहे 0. आता आपल्याला काढायचा आहे तसेच मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर अल्फाची किंमत 10 गुणिले बीटाची किंमत -10 बरोबर -100. आणि या ठिकाणी या दोन किमती मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार या किमती मिळाल्यानंतर वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र घ्यायचे आपल्याला. x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज गुणिले x अधिक अल्फा बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार बरोबर 0. तर यामध्ये आता किंमत ठेवून आपल्याला वर्ग समीकरण मिळणार आहे. तर x वर्ग वजा हे सूत्रामधलं आहे, मुळांची बेरीज आपली 0 आलेली आहे. तर इथं कंसात 0 ठेवा किंवा नुसतं 0x असं ठेवलं तरी चालेल. हे अधिक चिन्ह इथलं सूत्रामधलं आहे. मुळांचा गुणाकार आपला ऋण आलेला आहे, वजा आलाय, तर त्याला कंसात ठेवा -100 बरोबर 0. मग काय होईल, इथं जर x चा सहगुणक 0 असेल तर हे पद आपण लिहिणार नाही, म्हणजे इथं आपण लिहिणार नुसतं x वर्ग अधिक गुणिले वजा म्हणजे -100 बरोबर 0. म्हणजे या वर्ग समीकरणामध्ये दोनच पद असतील, एक वर्ग पद आणि एक स्थिर पद. इथं मधलं पद लोप केलेलं आहे, या ठिकाणी वगळलेलं आहे. त्यानंतर आता इथं कर्णी संख्या दिलेलं उदाहरण आपण घेऊया. 1 वजा 3 कर्णित 5 आणि 1 अधिक 3 कर्णित 5. समजा दुसरं उदाहरण. समजा अल्फा म्हणजे पहिले मूळ बरोबर 1 वजा 3 कर्णित 5 आणि बीटा बरोबर 1 अधिक
3/5. त्यानंतर काय आता मुळांची बेरीज. मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर 1 - 3/5 अधिक 1 अधिक 3/5. तर मुळांची बेरीज करताना अगोदर अल्फाची किंमत ठेवली, मग अधिकचं चिन्ह घेतलं आणि मग बीटाची किंमत ठेवली. यामध्ये -3/5 आणि अधिक 3/5 विरुद्ध पद आहे. जे अवघड वाटत होतं ते तर विरुद्ध पद निघाले, कटून गेले. मग 1 अधिक 1 बरोबर 2. मुळांची बेरीज 2 निघाली. यानंतर आपण काढत असतो मुळांचा गुणाकार, तसेच अल्फा गुणिला बीटा बरोबर 1 - 3/5 गुणिले 1 अधिक 3/5. तर आता काय होईल या ठिकाणी, ही मांडणी जर आपण व्यवस्थित पाहिली तर a वजा b आणि a अधिक b अशा स्वरूपाची आलेली मांडणी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र तुम्हाला इथं आठवत असेल. जर एका कंसामध्ये a वजा b, दुसऱ्या कंसात a अधिक b अशी जर मांडणी आली तर आपण याची किंमत a वर्ग वजा b वर्ग ठेवतो. म्हणजे काय, 2 कंसामध्ये पहिलं पद समान आहे, दुसरं पद समान आहे आणि मात्र चिन्ह बदललेलं आहे. एकदा अधिक एकदा वजा असेल तर त्या दोन्ही पदांच्या वर्गाची वजाबाकी ठेवतात. म्हणून इथं 1चा वर्ग वजा 3/5 चा वर्ग आणि मग काय होईल, 1चा वर्ग 1 वजा 3चा वर्ग 9 आणि कर्णित 5चा वर्ग 5. इथं 3चा वर्ग अगोदर 9, कर्णित 5चा वर्ग 5, 9×5 45, 1 वजा 45 म्हणजे 44, ऋण 44 हा मुळांचा गुणाकार. तो वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. या ठिकाणी काय मग x वर्ग वजा मुळांची बेरीज. मुळांची बेरीज किती आहे इथं 2x अधिक अल्फा बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार वजा 44 बरोबर 0. आणि मग काय होईल, x वर्ग वजा 2x वजा 44 बरोबर 0. तर हे आहे दिलेले वर्ग समीकरण. यानंतर आपल्याला पाहायचं आहे 0 आणि 7. पहा 0 आणि 7 तिसरं जे उदाहरण दिलंय इथं घ्या. समजा अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 7. तर अगोदर काय, मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर 0 अधिक 7 बरोबर 7. नंतर काय, मुळांचा गुणाकार अल्फा गुणिला बीटा बरोबर 0 गुणिले 7 म्हणजेच काय 0. मग वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र आणि या सूत्रामध्ये किमती आता आपल्याला ठेवायच्या आहे. x वर्ग जशाला तसेच वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे 7x अधिक अल्फा बीटा म्हणजे 0. अल्फा गुणिले बीटाची किंमत 0 आहे तर अधिक 0 बरोबर 0. तो स्थिर पद शेवटी नाही जर लिहिलं तर x वर्ग 7 वजा 7x बरोबर 0. हे ते वर्ग समीकरण आहे की ज्याची मुळे 0 आणि 7 आहेत. तर मित्रांनो, आजचा आपला दुसरा भाग इथं आपण थांबूया. भेटू पुढच्या भागामध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला
याच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटच्या माध्यमातून अवश्य द्या.